माता भगिनी बांधवांनो, अजूनही लोक येत आहेत. मला आज बाळासाहेबांची आठवण येते. हे मैदान गेले कित्येक वर्ष बाळासाहेब गाजवत होते आणि तशीच गर्दी होत होती. आणि आज 20 वर्षानंतर सुद्धा राजसाहेब, हे तुमच्या भाग्यात आहे की आज तेवढीच गर्दी या ठिकाणी आम्हाला दिसते. आणि आम्ही भाग्यवान आहोत की त्या मैदानामध्ये आम्ही बाळासाहेबांची बसून भाषणं ऐकत होतो. त्यावेळेला आम्हाला मांडी घालायला लागत होती आणि त्यावेळेला चणे सोबत घेऊन आम्ही बसलेलो असायचो. आज तुमच्यासोबत ह्याच स्टेजवर मी भाषण करतोय. खरं आता महाराष्ट्राच्या राजकारणाचा विचका झालेला आहे. मला एवढंच कळतं की बाळासाहेबांनी मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती आणि महाराष्ट्रावरती मनापासून प्रेम केलं. आणि त्याच्यानंतर जर कोणी प्रेम केलं असेल मराठी माणसावरती, मराठी भाषेवरती आणि महाराष्ट्रावरती, तर ते राजसाहेब तुम्ही एकमेव आहात की ज्याने प्रामाणिकपणे प्रेम केलेलं आहे. आणि म्हणून तुमचा आम्हाला अभिमान वाटतो. तुम्ही कधी इतर कुठल्या जातीचा, कुठल्या धर्माचा, कुठल्या प्रांताचा दुस्वास केला नाही. तुमचं म्हणणं आहे की महाराष्ट्र माझा आहे, या महाराष्ट्रावरती आमचा अधिकार पहिला आहे, त्याच्यानंतर तुमचा अधिकार आहे. एवढी तुमची भूमिका होती आणि ती चुकीची काहीच मला वाटत नव्हती. आणि म्हणूनच आत्ताच्या राजकारणामध्ये, राज्याच्या राजकारणात चाणक्य कोण आहेत, भीष्माचार्य कोण आहेत त्याची मला माहिती नाही. पण माझ्या दृष्टीने या महाराष्ट्राच्या राजकारणात धुरंधर एकच आहे आणि तो राज ठाकरे आहे. आणि म्हणून मला दिसतंय की साहेब, कमबॅक इज ऑलवेज पॉवरफुल दॅन सेटबॅक. तुमचं कमबॅक होणार. यश अपयश येतं जातं. तुम्ही संयम बाळगलेला आहात आणि महाराष्ट्राची जनता सुद्धा तुमचा संयम पाहतोय. या महाराष्ट्राच्या जनतेला जे पाहिजे होतं की दोन भावंडांनी एकत्र यावी, म्हणून तुम्ही एकत्र आलात. केवळ एकत्र आला नाहीत तर ह्याच मैदानामध्ये जी त्यावेळेची सभा गाजवलीत आणि त्या सभा गाजवल्यानंतर थोड्याशा फरकाने मुंबई महानगरपालिका आपल्या ताब्यातून गेली, पण हरकत नाही. मला आठवते तुम्ही आपल्यासाठी काही मागितलं नाही. या स्टेजवरून लोकसभेला तुम्ही कुठली अटशट न घालता नरेंद्र मोदी साहेबांच्या सरकारला पाठिंबा दिला होता. आणि त्याला इथूनच तुम्ही भाषण केलं. त्याला एवढंच बोललात की मला तुमच्याकडून काही नको, पण माझ्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे. आणि ते तुम्ही घडवलं. आणि म्हणून या महाराष्ट्राच्या जनतेचा तुमच्यावर विश्वास आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही आता भाषण काय करणार आहात ते करालच, लोकांना मार्गदर्शन कराल साहेब. पण या महाराष्ट्रामधला तरुण बेरोजगार आहे, आर्थिक दृष्ट्या नागावलेला आहे. या बेरोजगार तरुणांसाठी काय करणार आहात त्याचं मार्गदर्शन करा. बेरोजगाराला काय देणार आहात त्यासाठी मार्गदर्शन करा. या मुंबापुरीचं बसबसपुरी झालेले आहे साहेब. आज रस्त्याने चालायला जागा नाही, फुटपाथवरती चालू शकत नाही, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आहेत, पार्किंगचे प्रॉब्लेम आहेत. एवढे प्रॉब्लेम आहेत साहेब. लोकांच्या अपेक्षा तुमच्याकडून आहेत. आणि म्हणून तुम्हाला मनापासून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना मला खूप आनंद वाटतोय. आणि या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या लोकांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो. आणि साहेब, तुमचं भाषण ऐकण्यासाठी आमचं कान आतुर झालेले आहेत. केव्हा एकदा तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करताय त्यासाठी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देऊन मी माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.